जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथे पाण्याची योजना सुरू होती. मात्र काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे तिथली व्यवस्था कोलमडली. विद्युत पुरवठा खंडित झाला. 5 ते 6 दिवस पाणी पुरवठा बंद पडल्यामुळे रेवलगाव येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. याची बातमी दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना फोन करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी रेवलगाव येथे पाणी समस्या सोडवली असून जिथे कुठे अशा प्रकारे पाणी पुरवठा योजना विस्कळीत झाली तर तात्काळ पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. रेवलगाव येथे पाण्याची योजना होती, परंतु तिथे मागे काही दिवसापूर्वी वादळी वाऱ्यामुळं तिथली व्यवस्थेमध्ये प्रॉब्लेम आला होता. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी सप्लायमध्ये तिथे इश्यू आला होता. तर ती न्यूज पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन होता आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याची दक्षता घेतली होती आणि तिथे पूर्ववत सर्व पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याच पद्धतीनं वीज पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत करण्यात आला आहे. 5 ते 6 दिवस साधारणतः पाणी पुरवठा खंडित झाला होता आणि त्या अनुषंगाने असे उपाययोजना करण्यात येत आहेत की कुठे पाणी पुरवठा योजनेमध्ये जर काही अडचण आली तर तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये टँकर व्यवस्था देण्यात येईल आणि ताबडतोब तिथे जी पूर्ववत व्यवस्था आहे तर ती चांगली करण्यात येईल. गेल्या महिनाभरापासून नांदेड जिल्ह्यातील तापमान 42°C एवढं असून त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यातच अर्धापूर तालुक्यातील लतीफपूर बेचिराग येथील दिग्विजय निळेकर यांची शेती त्यांनी 3000 केळीच्या झाडांची लागवड केली होती. या झाडांना फळं लागून घड देखील पडायची वेळ आली होती. तीव्र उन्हामुळे पाणी कमी पडत आहे, त्यामुळे या झाडांची नासधूस होत आहे. ही झाडं वाळून जात आहेत. झाडं दाड्यातून वाळून कोलमडून पडत आहेत. अगोदर अशी लागवड करून 5 लाख रुपयांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळालं होतं. मात्र यावर्षी एवढंसुद्धा उत्पादन येईल की नाही अशी शेतकऱ्याला चिंता लागली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आता शासनाने काहीतरी नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. चोपडा तालुक्यातील पूर्व भागात बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे लगत असलेल्या शेतात असलेली केळी बाग वेगवान झालेल्या वाऱ्याने मोडकळीस आली आहे. काढणीला आलेल्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतात उभे असलेले केळी पीक अक्षरशः जमिनीवर आडवे पडले आहे. चोपड्यातील शेतकऱ्याने शेतात 8000 केळीची रोप लागवड केली होती. त्या केळीला मोठ्या प्रमाणावर खर्च देखील केला होता. काल झालेल्या वेगवान वाऱ्यामुळे शेतातील 70% केळीची झाडे आडवी झाली आहेत. त्यामुळे लागलेला खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. माझे नाव भानुदास जगन्नाथ पाटील, माशला, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मी 8000 केळीची लागवड केलेली होती. पण काल हवेने माझ्या काढणीला आलेला बाग वेगाने हव्या असल्यामुळे जमीन झालेला आहे. आज मला जो खर्च लागलेला होता तो खर्चसुद्धा निघणार नाही. आज म्हणजे काढणीला आलेला हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे हा पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेला आहे. यासाठी कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाकडनं मला भरपाई मिळावी ही तात्काळ ही मी शेतकरी या नात्याने अपेक्षा करतो. दादा, या संपूर्ण किती जे झाडं आहेत ते किती नुकसान झालं असेल? हे माझे 8000 लागवड होती. 8000मध्ये 70 ते 80% नुकसान झालेलं आहे. अच्छा. पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे. जळगाव जिल्ह्यातील 40गाव तालुक्यातील वाघळी परिसरात मेंढपाळांनी चराईसाठी आणलेल्या 35 मेंढ्या या उष्माघाताने दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेने मेंढपाळांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आमचा व्यवसाय हा मेंढी पालन असून आम्ही आमचा वाडा वाघळी या गावात आहे. आमच्या जवळपास 30 ते 35 मेंढ्या या उष्माघात या प्रकाराने दगावल्या असून तर आम्हाला त्याशिवाय दुसरा आधार नसतो. मेंढी पालन करूनच आमचं जीवन जगत असतो आम्ही. आणि ह्या मेंढ्या आमच्या अचानक काही नसताना एकदम अचानक असं जसं एक संकट येतं अशा प्रकारे आमच्यावर एक संकट आलेलं आहे. वाघळी गावा येथे आमच्या 30 ते 35 मेंढ्या वारल्या उष्माघातामुळे. अशात मेंढपाळांनी आज 40गावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतली. आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ प्रशासनाला पंचनामेबाबत निर्देश दिले. आमदार साहेबांनी आम्हाला मदत केली. तहसीलदार
साहेब यांनी फोन वगैरे करून दिले त्यांना. आम्ही राहणार जामदरीचे तर बाहेर गाव मेंढी चारण्यासाठी आलो. तर वाघळे गावाला आमचा वाडा असताना तर रान दिवस मेंढ्या चारता चारता फिरत होतो. तर आमच्याजवळ 30 ते 35 मेंढ्या उष्मघातकाने घातक झाल्या. यावर मेंढपाळ यांनी त्यांचे आभार मानले. हो, त्या दृष्टीने आम्हाला आमदार साहेबांनी, तलाठी तात्याले, डॉक्टर साहेब आणि परत आणखीन तहसीलदारांनी साहेबांनी आम्हाला ही मदत केली.